नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज। जगात आणि देशात पहिली कर्जमाफी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी केली। त्यामुळे तोच आदर्श घेऊन केंद्रीय कृषी मंत्री असताना शरद पवारांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली आणि आताचे सरकार शेतकरी दररोज मागणी करत आहेत, मात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी दररोज दुर्लक्ष करते आणि सरकार हे शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे, अशा प्रकारचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देहू येथे व्यक्त केले। देहू येथील महाद्वाराजवळ आयोजित लाक्षणिक उपोषणाच्या निमित्ताने रोहित पवार माध्यमांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आध्यात्मिक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ता महाराज धोणे, महिला आघाडीच्या अध्यक्षा रत्नमाला कारंडे, माजी आमदार जयदेव गायकवाड, जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, युवक अध्यक्ष प्रमोद गोतरणे, माजी राज्यमंत्री विजय कोलते, तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांच्यासह वारकरी कार्यकर्ते, भाविक, शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी तात्काळ झाली पाहिजे या मागणीचे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने देहू येथे श्री संत तुकाराम महाराजांच्या महाद्वाराजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले। या उपोषणाच्या निमित्ताने रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना आपली अनेक मते मांडली आणि सरकारवर सडकून टीका केली। पाहूयात रोहित पवार नेमके काय म्हणाले। इथं आलेले सर्व मराठी माणसांना, बंधू आणि भगिनींना मी मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो। आपापल्या घरामध्ये आपण सर्वजण दिवाळी आता साजरी करतच असू, पण महाराष्ट्रातला असा मोठा भाग आहे, अनेक जिल्हे आणि अनेक तालुके, जिथं तिथं असणारा शेतकरी, शेतमजूर व सामान्य लोक यंदा दिवाळी साजरी करू शकत नाहीत। दिवाळी साजरी करायची नाही, अडचणीत असेल तर ते जर दिवाळी साजरी करणार नसतील तर आपण कशाला करायची अशी भूमिका पवार साहेबांनी घेतली। आम्ही ती मान्य करून आम्ही सुद्धा यंदा दिवाळी साजरी करणार नाही। जर खऱ्या अर्थाने या दिवाळी निमित्त आपल्याला काय करायचं असेल तर जे लोक अडचणीत आहेत त्यांना आपापल्या पद्धतीने पाठिंबा देणं, त्यांची अडचण कमी होण्यासाठी आपापल्या परीने थोडंसं सहकार्य करणं हे जास्त महत्वाचं आहे। आणि त्याच भावनेतून, त्याच विचाराने या देवाच्या पवित्र भूमीमध्ये जगद्गुरू संत श्री तुकोबारायांच्या विचाराने आपण सर्वजण आज एकत्रित आलो। तर कशासाठी आलो आहोत? तर शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी, शेतकऱ्याच्या अडचणी सुटाव्यात, अडचणी कमी व्हाव्यात आणि सरकार जे झोपलेलं नाही तर झोपलेलं सोंग घेणारं हे जे सरकार आहे त्याला कुठेतरी जाग यावी, यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत। काही जण म्हणतील इथे कमी लोक आहेत, आम्ही काय गर्दी करण्यासाठी उपोषण करत नसतो, आम्ही कुठेही दाखवण्यासाठी काही गोष्टी करत नसतो, ज्या काही गोष्टी आम्ही करतो त्या मनापासून करतो, म्हणून खऱ्या अर्थाने आज आम्ही विचाराबरोबर आहोत। आमच्यातले अनेक पदाधिकारी आम्ही सर्वजण सत्तेत जाऊ शकलो असतो, पण सत्ता घेऊन स्वहित जपण्यापेक्षा सत्ता नसताना लोकांसाठी लढणं हे जास्त महत्वाचं आहे। तेच आम्ही गेल्या काही वर्षांपासून दाखवत आहोत। तुकोबारायांना सुद्धा त्या काळामध्ये एका विचाराच्या विरोधात तिथं संघर्ष करावा लागला। सामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी तुकोबाराय त्या काळामध्ये लढले। समाजाला एक चांगली दिशा द्यावी, दिशा देता यावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि फक्त त्यांनीच केले असं नाही, तर अनेक असे संत होऊन गेले, माऊली असतील अनेक संत होऊन गेले, ज्यांनी अशा मनोवादी विचाराच्या विरोधात लोकांच्या बाजूली संघर्ष तिथे केलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे। तो काळ आणि हा काळ काही वेगळा असं समजून चालणार नाही। जसं त्या काळामध्ये सुद्धा एक मनोवादी विचार होता,
मनोवादी विचार म्हणजे काय? तो ठराविक लोकांचाच फक्त विचार करतो. सर्वसामान्य बहुजन समाजाचा विचार तिथे केला जात नाही. जातीय जी व्यवस्था आहे ती टिकली पाहिजे असं कुठेतरी त्या मनोवादी विचाराला वाटतं. पण संतांकडे आपण बघितल्यानंतर, संतांचे विचार हे आपण समजून घेतल्यानंतर, संतांनी आपल्या सर्वांना एवढंच सांगितलं, कुठलाही प्रकारचा भेदभाव हा आपण केला नाही पाहिजे. त्यामुळे वारी करत असताना विठोबरायाकडे आपण जेव्हा जात असतो तेव्हा मनामध्ये फक्त भावना ही आध्यात्मिक असते. आपल्याला विठोबरायाचं दर्शन घ्यायचंय एवढ्याच भूमिकेतून आपण सर्वजण पंढरपूरला जात असतो. आणि जात असताना कोणाची जात विचारत नाही, कोणाचा धर्म विचारत नाही, तुझ्याकडे किती पैसा आहे विचारत नाही, महिला पुरुष असा भेद तिथं करत नाही. एखादा लहान मुलगा जर असेल, विठुरायाचं जप जर तो मुलगा तिथं करत असेल तर वडीलधारी व्यक्ती सुद्धा त्या लहान मुलाचे तिथं दर्शन घेताना आपण सर्वांनी बघितलेले. म्हणजे वयोमर्यादा सुद्धा तिथं पाळल्या जात नाही. कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा वारकरी संप्रदायामध्ये तिथं मानला जात नाही. वारकरी संप्रदायाने आपल्याला कुठला विचार दिला असेल तर तो फक्त एक विचार आहे, तो म्हणजे माणुसकीचा विचार. आणि हाच विचार खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना जपायचा आहे. आम्ही राजकारणामध्ये काय असंच आलोय असं नाही, आम्ही एक विचार घेऊन आलेलो आहे. कुठेतरी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, संतांचा विचार जपण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. थोडाफार नफा व्हावा, सत्तेत जाऊन स्वहित व्हावं, मिळावं, यासाठी आम्ही कुठलाही निर्णय घेऊ शकलो असतो. पण संघर्षाची भूमिका घेण्याचं कारण एकच की संघर्ष केल्याशिवाय आपल्याला कधी तिथं यश येत नाही. संघर्ष केल्याशिवाय कुठलाही चांगला विचार हा आपल्याला जपता येत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने हा संघर्ष आपण सर्वजण करत आहोत. काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात पाऊस या महाराष्ट्रामध्ये झाला. आपल्या भागामध्ये झाला असेल, काही भागामध्ये झाला नसेल. पण आज जर आपण आकडेवारी बघितली तर 67 लाख हेक्टरवर अतिवृष्टीमुळे नुकसान तिथं झालंय. हे किती शेतकरी आहेत? तर हे 90 लाख पेक्षा जास्त शेतकरी आहेत. आणि कुटुंबीय घेतले तर किती लोक हे होतात? तर 4 ते 5 कोटी लोक आज या महाराष्ट्रातली अडचणीत आहेत. मी तुम्हा सर्वांना विचारतो, जर 4 ते 5 कोटी शेतकरी आणि कुटुंबीय आज जर अडचणीत असतील, मजूर शेतमजूर अडचणीत असतील, तर आपण दिवाळी केली पाहिजे का? साजरी केली पाहिजे का? आज काही मनालीताई काल परवा तिथे गेल्या होत्या. अनेक चांगले मराठी पत्रकार आज मराठवाड्यामध्ये फिरत आहेत. जिथं कुठं नुकसान झालं तिथं फिरत आहेत. अतिशय वाईट परिस्थिती आहे. घरामध्ये खाण्यासाठी अन्न नाही. जसं मगाशी कांबळे भाऊंनी तिथं सांगितलं की मजुराची पण परिस्थिती अतिशय वाईट आहे. जर शेतामध्ये पाणी असेल, शेतकरी शेतामध्ये काय पिकू शकणार नसेल, तर आज सुगीचे दिवस असताना सुद्धा आमचा मजूर आज शेतात जात नाही, जाऊ शकत नाही. आणि जर मजूर शेतात जाऊ शकत नाही तर दिवसा हातात पैसे मिळाल्याशिवाय ते तिचं चूल पेटणार नसेल तर त्या मजुरांनी करायचं काय? असे सर्वच लोक आज अडचणीत आहेत. त्यामुळे टीव्हीवर ज्या काही बातम्या आपल्या सर्वांना बघायला मिळतात, मी मराठी मीडियाचं अभिनंदन करतो की आज या महाराष्ट्रातील टीव्ही मीडिया असेल, पत्रकार असतील, हे कुठेतरी लोकांच्या विचाराचे आहेत, लोकांना पाठिंबा देणारे आहेत. हे लोक तिथं गेले म्हणून तर वस्तुस्थिती आपल्या सर्वांना कळाली. नाहीतर सरकारमधले अनेक नेते शेतात गेलेपेक्षा रस्त्यावर थांबले. पांढरे बूट खराब होऊ नये म्हणून शेतामध्ये सुद्धा गेलेत नाही. रस्ता खराब आहे, रस्ता कदाचित तुटू शकतो, वाहून जाऊ शकतो म्हणून काही नेते तिथपर्यंत गेले आणि मग घाबरून परत फिरून कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी राहून राजकीय बैठका त्यांनी घेतलेला आपण सर्वांनी बघितलं. तर कुठेतरी दिखावा हा करण्याचं काम या सरकारने तिथं केलंय. आणि हा दिखावा करत असताना त्यांनी जी घोषणा केली ती 32,000 कोटी रुपयाची आम्ही शेतकऱ्याला मदत करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. काही 32,000ची मदत तिथं मिळणार नाही. मी तुम्हाला साधा प्रश्न करतो, तुम्ही घरामध्ये जर विमा पॉलिसी भरत असाल आणि जर उद्या जाऊन तुम्ही आजारी पडला आणि जर तिथं त्या हॉस्पिटलला मदत ही विमा कंपनीला डायरेक्ट तुम्ही विमा भरला म्हणून दिली असेल तर ही शासकीय मदत झाली का ही तुमची व्यक्तिगत मदत झाली? सांगा मला. विमा तुम्ही भरताय आणि जर तिथं विमा कंपनी मदत करणार असेल तर आपलं शासन म्हणतंय की शेतकऱ्याने विमा स्वतःच्या खिशातून भरला. ठीक आहे, पूर्वी 1 रुपयाला तुम्ही विमा देत होतो, आम्ही मान्य करतो, तुमचं स्वागत केलं होतं. पण 1 रुपया विमा इलेक्शन पुरता आणि इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याला तिथं विमा भरायला लावला. आणि मुख्यमंत्री साहेब प्रेस कॉन्फरन्स घेत असताना सांगतात की विमा कंपनीकडे जी मदत मिळेल ती सुद्धा मदत आम्ही या 32,000 कोटीमध्ये धरलेली आहे. रोजगार हमीमध्ये
अनेक लोकांनी काम केलं असेल. निकमभाऊ तुमच्या बाबतीत भागात सुद्धा विहिरी तिथं खाल्ले असतील. अहो 3,000 कोटी रुपये रोजगार हमी योजनेचे अजूनपर्यंत लोकांनी केलेल्या कामाचे मिळालेले नाहीत. गेले 2 वर्ष झालं. अलमत जी जमीन खरडून गेली त्याला तुम्ही घोषणा केली 3,000 रुपये 3 लाख रुपये आम्ही त्या फॅक्टरी तिथं मदत रोजगार हमीतून देणार. अहो जे पैसे अडकले ते तर आधी वेळेवर द्या, नंतर ते पैसे तुम्ही बोला. तुम्ही जो बोलला असं सरसकट आम्ही हेक्टरी 3 लाख रुपये खरडून गेलेल्या जमिनीला देणार असं बोललो तर आम्ही स्वागत केलं असतं. पण तिथं सुद्धा तुम्ही गोल गोल चाणक्य नीतीचा वापर करून लोकांना गंडवलं. बाकी तिथं काही केलेलं नाही. 47,000 रुपये हे खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी मिळणार आणि रोजगार हमीचे पैसे जेव्हा मिळतील तेव्हा मिळतील. त्यांचं म्हणणं असं आहे की मजुरांनी तिथं काम केलं पाहिजे. 3 वर्ष काम केल्यानंतर जमीन भरल्यानंतर मग जेव्हा 3 वर्षानंतर जमीन रोजगार हमी योजनेतून भरली जाईल त्यानंतर पिकं लावायची. म्हणजे त्या शेतकऱ्याचं उत्पन्न हे किती वर्ष पुढे गेलं तर 4 वर्ष पुढे गेलं. अहो दाखवा ना तुम्ही तुमची दानं आणि द्या ना आता तुम्ही मदत. नाही तर हे भाषणामध्ये बोलत असताना बोलतात आपल्याला विरोधकांना दानत लागत्या. तुमच्याकडे दानत पुढे तुमच्याकडे सत्ता आहे तर दानत दाखवा. पण नाही हे त्यांना लोकांना तिथं दानत दाखवायचे नाही. जे काही लहान गरीब लोक आहेत, मजूर आहेत, शेतकरी आहेत, त्यांची घरं वाहून गेली. त्यांच्यासाठी हे म्हणतात आम्ही लाखभर रुपये देऊ. कशातून देऊ तर प्रधानमंत्री आवास योजनेतून. अहो आता ज्या लोकांनी आता घरं बांधलेत ना घरकुलाची प्रधानमंत्री आवास योजनेची त्याचेच पैसे अजून मिळालेले नाहीत आणि ते पण किती 1.5-2 वर्ष मिळालेले नाही. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही 32,000 कोटीची कर्जमाफी देऊ ते बोलत असताना त्याच्यामध्ये कर्जमाफीपेक्षा त्या आम्ही मदत देऊ असं त्यांनी सांगितलं. त्याच्यात तुम्ही सांगता की प्रधानमंत्री आवास योजनेतून आम्ही मदत करणार. फसवा आहे का नाही आहे. हे 31-32,000 कोटी रुपयातून हे सर्व जर आकडे आपण काढले ते कुठेतरी येतात 16 ते 15,000पर्यंत. आणि याच्यात पण तुम्ही जर खोलात गेला यांनी 8,500 रुपये हेक्टरी मदत आत्ता दिवस सांगितलं दिवाळीपूर्वी. 1 रुपया मदत सुद्धा अजूनपर्यंत लोकांना मिळालेली नाही. जिरायत भागाला 8,500 रुपये. पण ती कधी जेव्हा सरसकट 100% नुकसान शेतकऱ्याचं दाखवलं असेल तर त्याला 8,500 रुपये मिळणार. जर 50% नुकसान दाखवलं असेल तर त्याला 4,200 रुपये मिळणार. जर 33% नुकसान दाखवलं असेल त्याच्यापेक्षा त्याला कमी तिथे मिळणार. म्हणून काल परवा जो GR निघाला तो मदतीचा GR होता. 56 लाख शेतकऱ्यांसाठी मदत काल परवा जाहीर केली. किती जाहीर केली 4,700. ज्याचं गणित योग्य त्यांनी तुम्ही तिथं गणित करा ते किती आकडा येतो तर 8,200 रुपयाचा आकडा प्रति शेतकरी येतो. एका शेतकऱ्याकडे 1.5 हेक्टर जमीन आहे, 2 हेक्टर जमीन आहे. मग त्या सगळ्या शेतकऱ्यांचं गणित बेरीज केलं 56 लाख शेतकऱ्याला जर 4,300 कोटी रुपये तुम्ही देत असतात मग त्याच्या हातामध्ये किती रुपये आले 8,200 रुपये पर शेतकरी. अहो मोटरसायकलचा टायर बदलायचा असेल ना तेवढे पैसे नाही लागत, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे लागतात. पण नाही, फक्त गणवागणवी करायचं, दिखावा करायचं आणि शेतकऱ्याला फक्त कुठेतरी उपकार केले अशा पद्धतीची मदत दुर्दैवाने या सरकारने केली असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ही जी मदत आहे ना 32,000 कोटीची सरकार जे बोलते ती 12,000 कोटीच्या पुढे अजिबात जाणार नाही. त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी, पवार साहेबांची मागणी, शेतकऱ्याची मागणी, इथं असणाऱ्या वारकरी संप्रदायाची मागणी, इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मागणी, सरकारने आमच्या शेतकऱ्याला कमीत कमी पर हेक्टर 50,000 रुपयाची मदत ही केलीच पाहिजे. तुम्ही म्हणा आधी कधी कुठल्या सरकारने केली नाही, आता कशाला तुम्ही मागताय. मला या सरकारला सांगायचंय याच्यापूर्वी जेव्हा पवार साहेबांना साधा एक फोन येत होता ना जेव्हा ते कृषी मंत्री होते केंद्रामध्ये, एक समजा नारायणगावचा शेतकऱ्याने सुद्धा साध्या शेतकऱ्याने फोन केला, साहेब कांद्याचे भाव पडलेत बघा काय करायचं. एका शेतकऱ्याच्या फोनवर पवार साहेब तिथे कॅबिनेट मिटिंग लावायचे, निर्णय घ्यायचे आणि कांदा आपला भारताच्या बाहेर कसा जाईल, इथं असणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला मदत कशी होईल अशी भूमिका आदरणीय पवार साहेबांनी तिथे घेतलेली. आणि तशीच भूमिका सोयाबीनच्या बाबतीत, तशीच भूमिका कपाशीच्या बाबतीत, तशीच भूमिका ऊसाच्या बाबतीत, तशीच भूमिका इतर पिकाच्या बाबतीत सुद्धा आणि तेल बियाण्याच्या बाबतीत सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी तिथे घेतलेली आहे. दुधाच्या बाबतीत सुद्धा पवार साहेब सातत्याने चर्चेत असायचे, संपर्कात असायचे. कशी मदत आपल्याला करता येईल यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे. मदत ही वेळेवर मिळत होती. जेव्हा द्राक्ष ही भारतातून बाहेर शेतकऱ्याला विकली होती तर युरोपियन कंट्रीमध्ये ती अडकली होती, त्यावेळी पवार साहेबांनी अनेक बैठका घेतल्या, परराष्ट्र मंत्र्यांना तिथं पाठवलं, चर्चा केली आणि थोडीफार मदत त्या काळामध्ये आमच्या या शेतकऱ्याला तिथं मिळाली होती.
जेव्हा तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत सातत्याने चर्चा आणि विचार करत असता त्यावेळेस आमचा शेतकरी जेव्हा अडचणीत असतो निर्णय लगेच तुम्ही घेऊ शकत असता, पण हे सरकार न शेतकऱ्याचा विचार करते, न मजुराचा करते, न युवांचा करते, न महिलांचा करते, न तिथं वडीलधारांचं करते, न शहरात राहणाऱ्या मध्यमवर्गीयांचा करते. हे सरकार कोणाचाच विचार तिथं करत नाही. म्हणून तेव्हा निर्णय घेते कितीतरी उशिरा निर्णय घेतला जातो आणि उशिरा निर्णय घेतल्यामुळे सरकारला कदाचित अडचण होत नसते, पण मरतं कोण तर गरीब माणूस तिथं मरतो. गेल्या 3 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर सोयाबीन, तुम्ही बोललात सोयाबीनच्या बाबतीत, गेल्या 3 वर्षामध्ये सोयाबीन शेतकऱ्याचं या महाराष्ट्रामध्ये किती कोटी रुपयाचं नुकसान झालं असेल तर ते 50,000 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. हे नुकसान तुम्हाला कुठं दिसणार नाही, कागदावर दिसणार नाही. उत्पादन खर्च हा 7,000च्या आसपास आहे. मार्केट गेल्या 3 वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सोडलं तर गेल्या या 2-3 वर्षामध्ये जर बघितलं तर 4 ते 5 हजाराच्या पुढे गेलेलं नाही. मध्ये तर 3500च्या आसपास गेलं होतं. आता तर पावसात इतकं वाटोळं झाले ते 2200 रुपयाला सुद्धा व्यापारी घ्यायला तयार नाहीत आणि कुठेही तिथं सरकारकडनं खरेदी सुरू नाही. आणि मग अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात 50-50 हजार कोटीचं नुकसान जर शेतकऱ्याचं होत असेल आणि त्याला सरकारने मदत केलेली नाही. त्यांनी काय केलंय तर आपलं कुठेतरी जमीन विकली, त्यांनी काय केलंय तर तिथं व्याजावर पैसे घेतले 2-2, 3-3 टक्का महिना आणि कसं तरी आपलं जीवन ते चालवत आहे. हे झालं सोयाबीनचं 3 वर्षाचं 50,000 कोटीचं नुकसान. हे शेतकऱ्याचं गेल्या वर्षी, फक्त गेल्या वर्षी सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्याचं 22,000 कोटीचं नुकसान झालं. कपाशी पिकवणाऱ्या सरकारचं गेल्या वर्षी 14,000 कोटीचं नुकसान झाले. कांदा पिकाचं शेतकरी फक्त महाराष्ट्राचं घेतलं तर 5,000 कोटीचं नुकसान झालंय. असंच सर्व पिकं आता उडीद पिकलंय, शेताच्या हातात आहे, पण मार्केट वाढेना. मार्केट वाढून दिलं जात नाही. बाहेरून कुठं उडीद आणला जातो तिथं तूर आणली जाते. आणि आता शेतकऱ्याच्या हातामध्ये उडीद असताना आम्ही म्हणतोय की बाबांनो, शेतकऱ्यासाठी सरकारकडनं लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरू करा, पण नाही, यांना करायचे नाही. काल परवा अधिकाऱ्यांना बोलल्यानंतर आम्ही आंदोलन करू असं सांगितलं तर कदाचित उद्या परवा काही ठिकाणी काही तालुक्यांमध्ये खरेदी केंद्र सुरू होणार. म्हणजे काय गणित तुम्हाला सांगतोय, हा पैसा सरकारचा नाही, हा पैसा तुमचा आहे. आणि जर हमीभाव योग्य पद्धतीने सरकारने दिला असता तर हेच 50,000 कोटी, हेच 25,000 कोटी, हेच 14,000 कोटी, हेच कांद्याचे 5,000 कोटी हे तुमच्या खिशामध्ये गेले असते, तुमच्या घरामध्ये गेले असते. त्या पैशाचा कशासाठी तुम्ही वापर केला असता तर आज तुम्ही सायकलवर असता तर मोटरसायकल घेतली असते, तुम्ही जर मोटरसायकलवर असता तर गाडी घेतली असती, तुम्ही जर गाडीत असता तर बंगला बांधला असता, तुमची जी मुलं आज कुठेतरी बाहेर जाऊन शिकायचं म्हणत असतील त्याला फी सुद्धा तुम्ही भरू शकला असता. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला का करता येत नाही? गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये या सरकारने शेतकऱ्याच्या विरोधातच त्या ठिकाणी भूमिका घेतलेली. काही व्यापारी म्हणतील शेतकरी अडचणीत आमचं काय. जेव्हा शेतीत चांगला भाव शेतकऱ्याला मिळतो, जेव्हा शेती चांगली पिकते, तुम्ही सुद्धा बघा या पवित्र ठिकाणी लोकांची येण्याची संख्या सुद्धा जास्त असते. या दुकानदारांचा पण फायदा होतो, या हारवाल्यांचा फायदा होतो. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात, मजुराच्या हातात पैसा आला तर तो व्यापाऱ्यांच्या हातात जाणार, तो दुकानदारांच्या हातात जाणार आहे, तो मोठमोठ्या कंपनीच्या हातात जाणार आहे. त्यामुळे सरकारला मला सांगायचंय की आज जे काही नुकसान आमच्या शेतकऱ्याचं चाललंय ते फक्त शेतकऱ्याचं नसून आमच्या शेतकऱ्याचं तर आहेच, पण मजुराचं सुद्धा आहे, व्यापाऱ्यांचं सुद्धा आहे, तिथं छोट्या मोठ्या दुकानदारांचं सुद्धा आहे, छोट्या मोठ्या व्यावसायिकांचं सुद्धा आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्याला तुम्हाला 50,000 रुपये हेक्टरी ही मदत त्या ठिकाणी द्यावीच लागेल अशी मागणी इथं आम्ही सर्वजण करतो. या पवित्र भूमीमध्ये हे उपोषण करण्याचं अजून एक कारण आहे की जेव्हा 300-400 वर्षांपूर्वी जेव्हा दुष्काळ आला होता तेव्हा इथं असणारे या परिसरातले शेतकरी असतील, या महाराष्ट्रातले शेतकरी असतील, जेव्हा अडचणीत होते, मजूर अडचणीत होते, पशु तिथं अडचणीत आले होते, तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांनी विचार करून तिथं शेतकऱ्याच्या हितासाठी, मजुराच्या हितासाठी स्वतःचे पैसे सोडून दिले होते. तेव्हा सगळ्यात जगातली पहिली कर्जमाफी कुणी केली असेल तर तुकोबारायांनी तिथं केली होती. तुकोबारायांनी ती कर्जमाफी केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा प्रेरणा घेऊन प्रशासकीय व्यक्ती म्हणून, याचा राजा म्हणून या जगातली सगळ्यात मोठी कर्जमाफी त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तिथे केली होती. जेव्हा त्या काळामध्ये दुष्काळ आला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बारक्या बारक्या गोष्टींचा विचार केला होता.
शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जर एखादा शेतकरी अडचणीत असेल तर बैल जोडी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये तिथं शेतकऱ्याला दिलेली आहे. सारा माफ केलेला शेतकऱ्यांचा आपण छत्रपतींनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि हेच तर महामानवांचे विचार आहेत. नाहीतर जयंती निमित्ताने महामानवांचा आपण फक्त विचार करतो, डीजे लावतो, गाणे ऐकतो, विषय संपतो, तसं नसतं. या सर्व महामानवांचे विचार हे आपण आत्मसात केले पाहिजे. या विचारानेच खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये जर संघर्ष नसता केला तर आपल्या सगळ्यांच्या घरातल्या महिला तिथे शिकल्या नसत्या. महिला सोडा, आपण सुद्धा शिकलो नसतो, अशी परिस्थिती आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये संघर्ष केला नसता तर मोठा समाज हा वंचित राहिला असता. आपल्याला संविधान मिळालं नसतं आणि संविधान मिळालं नसतं तर गरीब गरीब राहिले असते, श्रीमंत हे श्रीमंत झाले असते. आज संविधान आहे म्हणून सगळ्यांना तोच त्या ठिकाणी हक्क आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी त्या काळामध्ये संघर्ष केला नसता तर गरीबाला त्या काळामध्ये तिथे न्याय मिळाला नसता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी सुद्धा अशाच पद्धतीने महिला सबलीकरणावर तिथे काम केलं. हे महामानवांनी जो संघर्ष केला तो सोपा नाही. पण दुर्दैव असं झालंय, हे सर्व जे महामानव आहेत यांचे विचाराचे वारस जर आम्ही सर्वजण आहोत, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन. पण काही लोकांनी आता काय केलंय, या महामानवांना सुद्धा जाती न्याय तिथं वाटून घेतलेला आहे. मग आमचे ते असं नसून महामानव हे प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक समाजाचे, ही गोष्ट आपण सर्वांनी जाणून घेतली पाहिजे. आणि तसंच संतांच्या बाबतीत आहे. आणि हा विचार जर आपल्याला कोण देत असेल तर हा विचार आपल्याला हे सर्व वारकरी संप्रदायाचे लोक त्या ठिकाणी देतात. म्हणून वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे, संतांचे विचार टिकले पाहिजे. ही एकता, समानता ही आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची आहे. तुम्ही मला सांगा, इथं जर उद्या आंदोलन झालं, उद्या इथं जर तिथं एक मोठं काय झालं, जाळपोळ झाली तर कोणाचं नुकसान होणार आहे? या दुकानदाराचं होणार आहे, त्या दुकानदाराचं होणार आहे, घर गरीबाची चालणार आहे, थोडी श्रीमंताचं काय होणार आहे? जे काय चाणक्य नीती करून ऑफिसमध्ये बसून निर्णय घेणारे लोक आहे यांचं तर कुणी काहीच करू शकत नाही. फक्त तमाशा ते बघणार आणि आपल्या जीवनाचा तमाशा झालेला आपल्या सर्वांना आपल्या डोळ्याने तिथं बघावं लागणार आहे. हे का घडते? कारण का 2014 पासून या समाजामध्ये, या महाराष्ट्रामध्ये संतांच्या विचाराला बाजूला ठेवून एक मनुवादी विचार मुद्दामून इथं पेरला जातोय. मनुवादी विचार काय करतोय तर समाजामध्ये वाद निर्माण तिथं करतोय, जाती धर्मामध्ये वाद निर्माण करतोय. आणि जो संतांनी दिलेला विचार आहे तोच कुठेतरी विचार हा संपवण्याचा प्रयत्न काही लोक तिथं करत आहेत. पण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी संतांचा विचार कुणीही घालू शकत नाही, कारण एवढी ताकद या संतांच्या विचारामध्ये. तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो, जेव्हा आम्ही सोयाबीन शेतकऱ्याला न्याय द्या असं म्हणतो, जेव्हा आम्ही कपाशीच्या शेतकऱ्याला न्याय म्हणतो, आम्ही कांद्याच्या शेतकऱ्याला न्याय म्हणतो, आम्ही आमच्या युवांना नोकऱ्या द्या असं म्हणतो, आम्ही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मदत करा असं म्हणतो, आम्ही थोडी कुठल्या जाती समाजाच्या व्यक्तींकडे बघून तिथं म्हणतो, आम्ही बहुजन समाजाच्या मुला मुलींना मदत झाली पाहिजे, बहुजन समाजाच्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, बहुजन समाजाच्या मजुराला तिथं मदत झाली पाहिजे, बहुजन समाजाच्या गरीबाला मदत झाली पाहिजे. ही आमची भूमिका. कारण का संतांचे विचार हे आमच्या मनामध्ये, रक्तामध्ये, ध्यानामध्ये आहे. त्यामुळे आम्ही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन बहुजन समाज, सामान्य लोक, मराठी माणसं याच्यासाठीच खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना लढावं लागेल. म्हणून आज दिवाळीच्या निमित्ताने इथं आम्ही सर्वजण या पवित्र भूमीमध्ये इथं उपोषण करत आहोत. आणि हे फक्त सुरुवात आहे. याच्या पुढे दत्त महाराज इथं आहेत, जे आपले आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत आपल्या पक्षाचे, आणि त्यांनी अक्षरशः चांगली सुरुवात इथं केलेली आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली हे जे काही लाक्षणिक उपोषण इथं झालं याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. काही दिवसांपूर्वी ही संकल्पना तुम्ही मांडली, त्यानंतर ही आपण आज इथं हे उपोषण इथं केलं. आणि मगाशी आपण बोलत असताना तुम्ही सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं संतपीठं आहेत, जिथं कुठं संतांच्या विचाराने पावन झालेली भूमी आहे, पवित्र समाधी असेल, तिथं तुम्ही जाणार आहात, तिथं जाऊन तुम्ही तिथं उपोषण करणार आहात, संतांचे विचार प्रगल्भ पद्धतीने पुढे घेऊन जाणार आहात आणि आमच्या शेतकऱ्याची, मजुराची भूमिका तिथं तुम्ही मांडणार आहात. त्यामुळे आम्ही तुम्हाला पाठिंबा तिथं देत आहोत. जिथं कुठे तुम्ही जाल, जिथं कुठे संघर्ष कराल, तिथं आम्ही सर्वजण असणार आहोत. कारण संघर्ष केल्याशिवाय कधीही तिथं प्रगती होणार नाही. नाहीतर सत्तेतले लोक सत्तेकडेच जातील, राहतील बाजूला, फक्त गरीबच राहतील. त्यांच्यासाठी कुणी खऱ्या अर्थाने लढलं पाहिजे. आणि त्यासाठीच ही भूमिका आपल्या सर्वांना तिथं घ्यायची होती. आणि ती भूमिका आपण सर्वांनी इथं केलेली आहे. काही गावांनी, काही सोसायटींनी, काही संघटनेनी आज इथं पाठिंबा दिला.
बचूभाऊ कडूंनी सुद्धा पाठिंबा दिला, त्यांचे मी आभार व्यक्त करतो। आणि हा लढा जो आपण सर्वांनी इथं सुरू केलेला आहे, हे फक्त आपण इथं ही सुरुवात आहे। आणि या पवित्र भूमीमध्ये ही जे काय आपलं लाक्षणिक कुपोषण होतं, याला पवित्र देव संस्थांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला। तर जेव्हा सामान्य लोक, जेव्हा गरीब लोक, शेतकरी वर्ग, मजूर वर्ग जेव्हा खऱ्या अर्थाने अडचणीत येतो, तेव्हा असे पवित्र संस्थान हे त्यांच्या पाठीमागे उभं राहतं। असे अनेक संस्थान आहेत ज्यांनी या दुष्काळाच्या काळामध्ये त्या ठिकाणी मदत केली, पण त्याचं कधी त्यांनी राजकारण केलं नाही, भपकेबाजी केली नाही। या संस्थांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत ही दुष्काळ भागातल्या लोकांना तिथे केली, पण कुठेही बातमी नाही, भपकागिरी नाही, काय की फक्त मदत करायची। आणि अशीच मदत ते विविध क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी करतात। आणि आज सुद्धा त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला, त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि दिवाळी निमित्ताने आपण सर्वजण पवित्र ठिकाणी येऊन अतिशय पवित्र विचाराने तिथे प्रेरित झालेलो आहोत। तर मला असं वाटतं की आजचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे। आणि हे बोलत असताना एक फार चांगला विचार इथं दत्ता महाराजांनी आणि काही लोकांनी मांडला। एक म्हणजे आपण पुरोगामी विचार म्हणतो, पुरोगामी विचार म्हणजे संतांचा विचार आणि महामानवांचा विचार। दुसरा विचार प्रतिगामी विचार, ज्या सत्तेत आहे ते प्रतिगामी विचार, म्हणजे महिला शिकल्या नाही पाहिजे, जाती व्यवस्था तशीच राहिली पाहिजे, ह्याला मनुवादी विचार आपण तिथं बघतो। पण याच्या पुढे लढत असताना पुरोगामी विचाराने आपल्याला लढायचंच आहे, पण संतगामी विचाराने सुद्धा येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना तिथं लढावं लागेल, मुलांना सुद्धा, युवांना सुद्धा लढावं लागेल, विद्यार्थ्यांना सुद्धा लढावं लागेल। आणि हा लढा असाच पुढे त्या ठिकाणी आपण सर्वजण घेऊ। अनेक लोकांनी इथं चांगला हा कार्यक्रम नाही तर हे उपोषण व्हावं, याला नियोजनामध्ये खूप चांगलं मनापासून लक्ष दिलं। लवांडे भाऊ तिथं आहेत, रवी भाऊ असतील, असे अनेक मान्यवर आहेत, यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं, त्यांचे मी आभार व्यक्त करतो। आमचे सर्व पदाधिकारी दिवाळी घरी असताना सुद्धा इथं तुमच्या बरोबर शेतकऱ्यासाठी दिवाळी, इथं शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी इथं सर्वजण आले। तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि खास करून आमचे आध्यात्मिक सर्व कीर्तनकार असतील, आमचे सर्व वादक असतील, यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आम्ही 9 वाजल्यापासून इथं बसलेलो आहोत। अनेक वेळा आंदोलन करत असताना कधी कधी वेळ कसा चाललाय हे त्या ठिकाणी आम्ही घड्याळाकडे बघत असतो, पण तुम्ही इथं असल्यामुळे, तुम्ही आम्हाला प्रेरणा दिल्यामुळे आणि तुम्ही तुमच्या स्वराच्या माध्यमातून आध्यात्मिक दर्शन आम्हाला घडून दिल्यामुळे घड्याळाला आम्ही विसरून गेलो, आम्ही टायमाला त्या ठिकाणी विसरून गेलो आणि आम्ही फक्त इथं तुमच्या माध्यमातून देवाचं स्मरण त्या ठिकाणी करत होतो, सामान्य लोकांचं स्मरण करत होतो, संतांचं स्मरण त्या ठिकाणी करत होतो। त्यामुळे तुमचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि असंच आपण सर्वजण एकत्रित राहूया। आणि येत्या काळामध्ये परिवर्तन जर घडवायचं असेल तर रस्त्याची लढाई ही आपल्याला लढावी लागेल। एक व्यक्ती असू, 2 व्यक्ती असू, 10 व्यक्ती असू, 100 असू का लाख असू, कुठेही आसपास न बघता हा लढावाच लागेल। आणि त्याच्यातून आपण सगळेजण एकत्रित आलो तर लढ्याला यश सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि आमच्या मराठी पत्रकारांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि जाता जाता फक्त पेपर वाचताना, टीव्ही बघत असताना काय बातम्या येतात ह्या सुद्धा तुम्ही सर्वांनी बघून घेतल्या पाहिजे। काल परवा जैन समाजाचा एक संघर्ष होता, रस्त्यावर ते उतरले होते। कशासाठी उतरले होते की त्यांचं एक हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलच्या इथं जैन मंदिर आहे, ते मंदिरच काही सत्तेतले लोक हडप करायला निघालेले आहेत, जागा हडप करायला निघाले आहेत। 350 कोटीची जागा आहे, पण बिल्डिंग बांधली तर ती जागेची किंमत 5000 कोटी रुपये आहे। म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये हिंदुत्व हा मुद्दा पुढे घेऊन लढणारे लोक जेव्हा पैसा दिसतो तेव्हा हिंदुत्वही बाजूला राहतं, विचारी बाजूला राहतात। काय दिसतं तर फक्त बलिदान, पैसा दिसतो। हे काल परवा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघायला मिळाले। पण तिथं जैन समाज रस्त्यावर उतरला, इतर बाकी समाजाने त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांचा लढा असाच तो वाढत राहणार आहे। आणि काय झालं तरी ती जमीन ही जैन समाजाकडेच राहिली पाहिजे, यासाठी आपल्या सगळ्यांना तिथं प्रयत्न हे करावे लागतील। आणि काल मॉडर्न कॉलेजमध्ये प्रेम नावाचा बौद्ध समाजाचा एक मुलगा, कष्टातून शिकलेला, अतिशय परिश्रमातून शिकलेला, आई वडिलांनी कष्ट करून त्यांना शिकवलेलं, तो शिकतो काय, शिकल्यानंतर तो लंडनला जातो काय, लंडनला गेल्यानंतर एका कंपनीमध्ये नोकरी मिळते काय, आणि कंपनीकडनं एक मेल पाठवलं गेलं मॉडर्न कॉलेजला की बाबांनो याच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला द्या। आणि ती माहिती अजिबात त्या कॉलेजने न दिल्यामुळे एक बौद्ध समाजाचा मुलगा, त्याला नोकरी मिळाली, ती नोकरी सुद्धा त्याची लंडनची तिथून गेली। ह्याला म्हणतात आपण मनुवादी विचार। आणि त्या कॉलेजवर जी व्यक्ती आता प्रमुख झालेली आहे ती 36 वर्षाची, युवांच्या बद्दल मला काय म्हणायचं नाही,
पण योग्य व्यक्तीला बाजूला सारून एक मनुवादी विचाराची व्यक्ती जर तुम्ही तिथं प्रिन्सिपल म्हणून करत असाल आणि ती व्यक्ती भेदभाव करून जर काही समाजाच्या मुला मुलींना तिथं संधी देत नसेल तर हाच विचार येत्या काळामध्ये आपल्याला हाणून पाडायचा आहे आणि आपण त्याच्यासाठी लढलो नाही तर मनुवादी विचार आपल्या डोक्यावर बसेल आणि परत एकदा जातीय व्यवस्था तिथं येईल आणि वोट चोरीच्या बाबतीत सुद्धा आपण सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे. तुम्ही म्हणाल झालं संपलं विषय संपला, तसं नसतं. आता त्यांना चटक लागली आणि हीच चटक त्यांना पुढच्या लोकसभेसाठी जर लागली आणि तसंच जर त्यांनी तिथं केलं तर 400च्या पुढं यांचे खासदार गेले तर संविधान राहणार नाही आणि संविधान राहिले नाही तर आपल्याला अधिकार राहणार नाही. आणि पहिला अधिकार हे कुठला घालवणार आहे तर सर्व समाजाचे आरक्षण हे घालवणार आहे. त्यामुळे वोट चोरीवर सुद्धा आपल्या सर्वांना लक्ष द्यावं लागेल. लोकशाही कशी टिकेल ह्याच्यावर सुद्धा विचार करावा लागेल. त्यामुळे ही लढाई फार मोठी आहे. ही विचाराची लढाई, ही लोकशाहीची लढाई, ही संविधानाची लढाई आणि सगळ्यात महत्वाची ही माणुसकीची लढाई आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. दिवाळीच्या शुभेच्छा देतो, सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. आताच मला आठवण करून दिली. एकदम मोठे नेते मंत्री आहेत, त्यांचं नाव आहे संजय शिरसाट. सिडको प्रकरणामध्ये 5,000 कोटी रुपये खाल्ले. तुम्ही म्हणाले सिडको काय असतं? नवी मुंबईमध्ये तुमचे नातेसंबंध असतील तर तिथल्या भूमिपुत्रांना तुम्ही विचारा सिडको काय. भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी एक सिडको नावाची संस्था जी सरकारी जी तिथे काढली होती. 2-2.5 वर्षापूर्वी हे महाशय संजय शिरसाट तिथे चेअरमन झाले आणि चेअरमन झाल्यानंतर 30 वर्ष एक सही प्रलंबित होती. ती सही कुणीच तिथे करत नव्हतं कारण का ती चुकीची सही होती. संजय शिरसाटांनी 5,000 कोटीचं आमिष बघून तिथं ती सही केली आणि गरिबाची भूमिपुत्राची जमीन तिथं एका बिल्डरला तिथं देण्यात आली. त्याचा आवाज आम्ही उठवला. आम्ही 5,000 कोटी सरकारचे आता वाचवलेले आहेत. आम्ही सुप्रीम कोर्टात पण गेलोय. म्हणजे आमच्या आंदोलनामध्ये आम्ही फक्त भपकेबाजी करत नाही, खऱ्या अर्थाने लोकांना न्याय मिळावं यासाठी आम्ही लढत असतो. 5,000 कोटी रुपये हे गरिबाचे ठिकाणं आम्ही वाचून दिले आणि ह्या संजय शिरसाटने त्याच्यामध्ये जो पैसा घेतला त्याच्यातून जे इलेक्शन लढलं त्यात तो जो निवडून आला आणि त्यांच्या नेत्यांनी त्यांना मंत्रीपद दिलं. हा संजय शिरसाट काल त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या घरामध्ये एका 8 ते 9 दिवस झालं एक शेतकरी आंदोलन करत होता, उपोषण करत होता. अजिबात त्यांनी अन्नाचा कण तिथं खाल्ला नाही. कुठेतरी मदत आमच्या शेतकऱ्याला मिळावी अशासाठी 9 ते 10 दिवस एक शेतकरी तिथं उपोषण करत होता. या महाशयांना म्हणजे बघा काय माणसं आहे ती, म्हणजे असे नग भरले त्या सरकारमध्ये आणि ह्या असल्या माणसामुळे गेले 9 दिवस त्या माणसाचं तोंड बघितलं नाही, बिचारा शेतकऱ्याचं तोंड बघितलं नाही. पण हे व्यस्त मंत्री पैसे खाण्यात व्यस्त, हॉटेल विकत घेण्यात व्यस्त अशा मंत्र्यांनी त्या बिचारा शेतकऱ्याला आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याला उपोषण करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या अंगात ताकद राहिली नव्हती अशाला अँब्युलन्स मध्ये टाकलं आणि घरी बोलवलं आणि घरी बोलवून तिथं उपोषण सोडून घेतलं. बघा हे महाशय काय करामती आहे. या लोकांचा नादच करायचा नाही असं मला वाटतं. पण त्यांना मला सांगायचंय तुमचा अहंकार आणि हा जो माज आहे ना हे मराठी माणसं सामान्य लोक उतरल्याशिवाय राहणार नाही. एवढं या ठिकाणी त्या संजय शिरसाटला सांगतो. आणि संजय शिरसाट तुम्हाला अजून एक सांगतो की आता दिवस मोजायला लागा. पुढच्या काही दिवसांसाठी तुम्ही मंत्री असणार हे मी या ठिकाणी या पवित्र भूमीमधून त्या ठिकाणी सांगत आहे. धन्यवाद. धन्यवाद रोहित दादा. गेले 50-60 वर्ष शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये